आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जो जयंत असतो त्याला स्वप्न पडलेलं असतं आणि त्याला भास होत असतात आणि त्याच वेळेला त्याला असं वाटत असतं की त्याच्या समोर आहेत ना वेगवेगळे जयंत आले आहेत आणि ते त्याला भडकवत आहेत की आता जानू पुन्हा एकदा तुझ्यापासून लांब जाणार असं काहीसं त्याला बोलतात आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त हैराण झाला आहे. त्याला असं वाटतं की खरंच माझ्या एका चुकीमुळे जानू माझ्यापेक्षा लांब जाऊ शकते का असं मनातून कुठेतरी त्याला वाटू लागलेलं असतं आणि तो स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतो. तो रडत देखील असतो आणि त्याच वेळेला त्याला आता ते म्हणत असतात की बघ आता तर तू लग्न करतोयस पण उद्या जाऊन जर जानूला आठवलं तर ती तुला सोडून जाणार. मग त्या जयंतला या सगळ्या बोलण्याचा त्रास होत असतो. तो कान वगैरे सगळे आपले बंद करून घेतो. दुसरीकडे आता इकडे खूप जोरदार जानूच्या लग्नाची तयारी सुरू असते. त्याचसोबत आता हरीश आणि वँकी फुलांच्या माळा वगैरे लावत असतात. तर लक्ष्मी म्हणत असते की काय चाललं आहे. तर सिद्धू आल्यानंतर सिद्धू म्हणत असतो की सासूबाई सांगा मला काय काम करायचं आहे. तर सिद्धूसुद्धा आणखीन काही कामं आहेत का इकडे तिकडे बघत असतो आणि त्याच वेळेला आता लक्ष्मीने काही कामं बरोबर वाटून दिलेली असतात. तर इकडे मात्र श्रीनिवास जे आहेत ते अजूनही पिठाचीच गिरणी जे आहे ते चालवत असतात, कारण त्यांना पटकन ती ऑर्डर पूर्ण करायची असते आणि ती ऑर्डर पूर्ण झाली की ती लवकरात लवकर पोचवायची सुद्धा असते आणि यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आणि त्यामुळेच आता सगळीजणं पहिल्यांदा देवाचे आशीर्वाद वगैरे घेतात, कारण ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित व्हायला हव्यात असंच वाटत असतं. देवाच्या आशीर्वादाने आता सगळ्या कार्यक्रमाची सुरुवात होत असते. या कार्यक्रमात कोणतंही विघ्न येऊ नये एवढंच वाटत असतं. तर इकडे बँकी आणि हरीशची नुसती मजा मस्करी सुरू असते आणि त्याच वेळेला जानू आलेली असते आणि जानू म्हणत असते की माझं लग्न आहे त्यामुळे माझ्या लग्नामध्ये व्यवस्थित तयारी झालेलीच असायला हवी. जानू जेव्हा छान तयार होऊन येते तेव्हा मात्र आता इकडे विश्वासुद्धा आलेला असतो आणि विश्वा जेव्हा येतो तेव्हा तो जानूला सरप्राईज देतो. जानूला खूप जास्त आवडतं की विश्वा आला आहे, त्यामुळे आता जानू लगेचच विश्वाकडे जाते आणि विश्वाला म्हणते की बरं झालं तू आलास. या घरात ना माझी कोण बाजू घेऊन बोलतच नव्हतं. आता तू माझा मित्र आलायस ना, मला माहिती आहे की नक्कीच ना तू माझ्याबरोबर माझ्या बाजूने बोलशील असंही आता म्हटलं जातं. मग आता विश्वा आलेला असतो म्हणून खूप जास्त आनंद असतो आणि त्यातच आता प्रसादसुद्धा वाटला जात असतो ना देवाचा. तर जानू म्हणत असते की दे, मी माझ्या विश्वाला प्रसाद देते. हे सगळं तर होत असतं, पण जेव्हा विश्वा येतो ना तेव्हा लक्ष्मी आणि श्रीनिवास शांतच असतात, कारण त्यांना तो क्षण आठवतो की त्यांनी स्वतःहूनच विश्वाला सांगितलेलं होतं की या घरात पुन्हा यायचं नाही. आणि या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर ते विश्वाकडे बघत असतात. तर विश्वालासुद्धा ते सगळे क्षण आठवतात, त्यामुळे ते सुद्धा काही रिॲक्ट करत नाही, ते शांतच बसतात, कारण या सगळ्या गोष्टी फक्त त्या तिघांच्यातच घडलेल्या असतात. दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीला श्रीनिवास म्हणतात की अगं आता तो आला आहे तर त्याला आपण जा असं म्हणू तर शकत नाही, कारण हा प्रोग्राम आहे आणि तो आता जानूचा मित्र म्हणून आलाय आणि जानूनेच त्याला बोलवले म्हटल्यावर आपणही या सगळ्यामध्ये काही बोलू शकत नाही असंही आता श्रीनिवास जे आहेत ते लक्ष्मीला बोलत असतात. त्यावर आता लक्ष्मी जी आहे ती म्हणत असते की हो ते तर ठीकच आहे. मग दुसरीकडे विश्वाही आता त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याकडे जाऊन म्हणत असतो की टेन्शन घेऊ नका, मी जानूच्या आयुष्यात कोणतेही विघ्न आणणार नाही आहे. जानूच्या आयुष्यात जे काही आहे ते सोयीस्कर आहे आणि जे काही देव करणार आहे ते योग्य तेच निर्णय घेऊन देव करेल असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता दुसरीकडे लक्ष्मीच्या घरी जायचं असतं, कारण प्रोग्राम जानूच्या लग्नाचा आहे म्हटल्यावर इन्व्हिटेशन गाडीपाटलांना सुद्धा असतं. पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपण काहीतरी भावनाच्या जीवावर खेळायला हवं, जेणेकरून भावना स्वतःचं बाळ जे आहे ते ह्या जगात आणू शकणार नाही. यासाठी ह्यांचे खूप जास्त मेहनत आणि इकडून सगळं सुरू असतं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतानाच कडना आनंदी जात असते. तर आनंदीला आता बोलवलं जातं. आनंदी जेव्हा तिथे येते ना तेव्हा आनंदीला विचारलं जातं की का गं काय झालं आहे नेमकं, मला समजेल का. आणि मग आनंदीला विचारलं जातं की तू पाण्याला घाबरतेस का. पाण्यामध्ये नाही नाही, मला ना शिकायचं आहे स्विमिंग. मला भावना आईनं सांगितलं होतं की ती मला स्विमिंगच्या क्लासला घालणार आहे. मग तुझ्या भावना आईला पोहता येतं का. हो नाही
नाही नाही हो असं आता ती कन्फ्यूज करून टाकते नीलांबरीला कळतच नसतं की भावनाला नेमकं पोहता येतं की नाही. मग ती आता आनंदीला सांगत असते की चालेल तू जा, गेलीस तरी चालेल. आणि मग जेव्हा तिकडनं आनंदी निघून जाते ना, तेव्हा मात्र आता इकडे असणाऱ्या नीलांबरीला टेन्शन येतं. इकडे आता जोरदार तयारी सुरू असते, कामं काही थांबलेली नसतात. गिरणी थांबायला नको, कारण जर गिरणी थांबली तर बाकी कामंही इतर थांबतील हे माहिती होतं आणि त्यासाठीच आता प्रयत्नही सुरू असतात. या सगळ्या जर गोष्टी सुरू असतानाच इकडे आता विचार येत असतो. लक्ष्मीला आता सांगितलं जात असतं की तू काळजी करू नकोस, कधीही तुला मदत लागली ना तर मी कायम तुझ्यासोबतच आहे. तेवढ्यातच ना वीणाचा बाहेरून आवाज येतो. वीणाचा आवाज आल्याबरोबर मी म्हणते अगदी 100 वर्ष आयुष्य. तर आता वीणाने हाक मारल्यामुळे लक्ष्मी आणि श्रीनिवास बाहेर जातात. बाहेर जाऊन बघतात तर काय, संतोष आता अगदीच ना गुडघ्यावर बसलेला असतो आणि माफी कायसे मागत असतो. तो माफी मागत असतानाच इकडे म्हणत असतो की प्लीज माझी चूक पदरात घ्या, प्लीज माझी काही चूक झाली नाही आहे, मी पुन्हा या घरामध्ये असताना असं काही बोलणार नाही, मला आता या घरात यायचं आहे, अनुच्या लग्नासाठी मी मदत करायला म्हणून मी आलो आहे असंही आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता श्रीनिवास म्हणतात की तुला कधीच या घरात येऊ नको असं सांगितलं नव्हतं, नेहमीच तुझं या घरात स्वागत आहे, आताही तू आलायस ना मग तुला कशाला कोण पाठवणार आहे, थांब, आणि तुला आम्ही माफ केले, शेवटी तू आमचा मुलगा आहेस, मुलांवर आता आम्ही जास्त दिवस रागवत नसतो असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे वीणा आता लक्ष्मीच्या रूममध्ये गेलेली असते आणि लक्ष्मीला म्हणत असते की आई तुम्हाला हे आलेत आणि ह्यांनी माफी मागितली ते आवडलं आहे ना. हो, का नाही आवडणार, अगं बरंच झालं ना, आज एकत्र सकस कुटुंब आलंय ना, ते एका अर्थी बरंच झालं. पण त्याच वेळेला आता लक्ष्मीला वीणा सांगत असते की आई तुमचा गैरसमज झाला असेल, पण फक्त तुम्हाला सांगते की ह्या लग्नापर्यंतच आम्ही इथे असणार आहोत, पुढे मला वाटत नाही हे इथे राहतील, उगाच तुम्हाला वाईट वाटायला नको नंतर, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र लक्ष्मीला थोडं वाईट वाटत असतं. लक्ष्मी बिचारी नाराज असते, पण तरीसुद्धा आता ती शांत बसते. तर दुसरीकडे मात्र आता संतोष रूममध्ये आलेला असतो आणि तो आल्यानंतर मस्त बेडवर स्वतःच लोळून घेतो, म्हणत असतो, पण तेवढ्यातच दाराचा आवाज आल्यावर तो बोलतो की या घरात असंच असतं, जरा अंग टेकवलं का कोणी ना कोणी आवाज देणारच. मग आता तो दार उघडतो तर विश्वा आलेला असतो. विश्वा बोलत असतो की मला जरा बोलायचं आहे. अरे बरं झालं तू आलास, तू तर खूप महत्त्वाचा माणूस आहेस असं बोलून आता विश्वाला आतमध्ये घेतलं जातं आणि लगेचच संतोष दार लावून घेतो. दुसरीकडे आता हे सगळे विधी सुरू असतानाच विश्वाने 2 मुलांना बोलवलेलं असतं, जे की आता जानूचेच मित्र असतात. जानूला या सगळ्यातून म्हणजे जयंतच्या त्रासातून बाहेर काढण्यासाठीच त्यांनी बोलवून घेतलेलं असतं. आणि जेव्हा तिकडे ते दोघंही जण येतात ना तेव्हा ते मेकअप आर्टिस्ट म्हणून आलेले असतात. तर त्यांनाच आता विचारलं जातं की तुम्ही काय कोण आहात. मग त्यावर विश्वास सांगतो की ही मेकअप आर्टिस्ट आहेत. अरे पण मेकअप करायला दुसरीच कोणीशी मुलगी येणार होती, जानूने तिला सिलेक्ट केलं होतं, पण त्याच वेळेला विश्वा म्हणत असतो की त्यांनी ऐन वेळेला ते कॅन्सल केले आणि ह्यांना केलं आहे, कारण मी तिला काही मेकअपचे फोटोज दाखवले होते आणि तिला त्यांचा मेकअप आवडला होता म्हणून ह्यांना इन्व्हाइट केलं आहे तिने. तर आता लक्ष्मी म्हणत असते की जानूचं पण ना भलतंच असतं, कधीही काही सुरू करत असते असंही आता म्हटलं जातं. आणि मग काय त्यांना आता आतमध्ये घेतलं जातं. तर दुसरीकडे जयंत आलेला असतो. तर जयंतच्या स्वागतासाठी सगळीजणं बाहेर थांबलेले असतात आणि जेव्हा सगळीजणं जयंतचं स्वागत वगैरे करून जयंतला आतमध्ये घेतात, जयंत हा खूप जास्त खुश असतो. तर आता इकडे जयंत तर खुश असतोच, त्याच वेळेला आता इथे सगळीजणं त्याला चिडवत असतात, आम्हाला माहिती आहे तू वाट बघत आहेस ते. तर तेवढ्यातच ना त्याला समोर ना विश्वा दिसतो. विश्वा दिसल्यावर आता जयंतची तळपायाची आग मस्तकात जाते. जयंतला काहीच कळत नाही, कारण विश्वा आता इथे सुद्धा आलेला आहे, मग ह्याने काही प्रॉब्लेम करायला नको असंच वाटत असतं, म्हणूनच तो रागात बघत असतो. पण तेवढ्यातच ना त्यांना आता जयंतच्या समोर संतोषही आलेला असतो. तर संतोषही त्याच्याकडे रागातच पाहत असतो. संतोषलाही खूप जास्त राग आलेला असतो आणि तो त्याला खुन्नसच देत असतो. इकडे आता जानूला ते मित्र तयार करत असतात. त्याच वेळेला जानूला ते सांगत असतात की आता हे असंच असतं, ज्याचं लग्न असतं ना त्यालाच माहिती काय काय होतं ते. आणि तुला सांगू का, आमची एक मैत्रीण होती, तिचंही असंच लग्न झालं होतं, पण तिचा नवरा ना आधी खूप चांगला वागायचा, लग्नानंतर तिला खूप जास्त त्रास द्यायचा, तिला कोंडून ठेवायचा
करायचा आणि तिच्यावर खूप जास्त अत्याचार करायचा, तिच्या फ्रेंड्सनासुद्धा भेटायला द्यायचा नाही. एवढं सगळं बापरे. मग त्या मुलाचं नाव काय होतं? त्या मुलाचं नाव ना, थांब तुला सांगतो, जयंत होतं. आणि त्याच वेळेला या सगळ्या गोष्टी जेव्हा तिच्यासमोर बोलल्या जातात ना, तेव्हा ती म्हणत असते की प्रत्येक जयंत काही सारखे नसतात, सगळे जयंत माझ्या जयंतसारखे चांगले नाही आहेत, असं देखील आता ती म्हणत असते. आणि तिला तिच्या जयंतवर पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो आणि त्यामुळेच आता तिने स्वतःच्या जयंतवर विश्वास ठेवून ह्यांची कोणती स्टोरी ऐकलेली नसते, यांना सडेतोड उत्तर दिलेलं असतं. आणि त्यामुळेच ना जानू त्यांना उत्तर देते आणि तिकडनं निघून जाते. जानूने उत्तर दिल्याबरोबर ते सुद्धा आता शांतच बसतात. जानूने त्यांचं काहीच ऐकून घेतलेलं नसतं. तर दुसरीकडे मात्र आता जण जयंत एक्सप्रेशन बघत असतात. जयंत वाट बघत असतो आणि विश्वा त्याच्या इथूनच बाहेर आलेला दिसतो. मग हा विश्वा इथे काय करतोय हा प्रश्नसुद्धा जयंतला पडतो आणि त्यामुळेच आता जयंतची चिडचिड होत असते. जयंतने आपल्या हाताच्या मुळे घट्ट आवळलेल्या असतात आणि घट्ट मोठे आवळल्याबरोबर आता सिद्धू म्हणत असतो की हो हो आम्हाला माहिती आहे, तू तुझ्या बायकोला भेटायला आतुर झालाय, येईल रे तुझी बायको, आता थांब, असंही सांगितलं जातं. तर तिथे आता आजी नीलांबरी त्याचसोबत आता रेणुकासुद्धा पोचलेले असतात. आणि आता जेव्हा जानू तिकडे तयार होऊन बाहेर येते तेव्हा मात्र विश्वाला कुठेतरी वाटत असतं की हे सगळं काय होतंय, म्हणजे मुळात ना मला समजतच नाही आहे, या लोकांनी हिला काही समजवलं नाही का, ही अशी कशी वागत आहे, असंही आता वाटत असतं. आणि त्यातच आता इथे जयंतची मात्र नजर काही हटत नसते. जयंत एकटक पाहत असतो. जयंत एकटक पाहत असताना सिद्धू त्याची मजा घेत असतो. सिद्धू म्हणत असतो की हो 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 काय चाललंय काय. मग आता विश्वा म्हणत असतो त्याच्या मित्रांना जाऊन की तुम्ही काही काम केलं नाही का, तुम्ही तिला काही सांगितलं नाही का. त्यावर विश्वाचे मित्र सांगत असतात की आम्ही बोललो तिला, पण तिने काही ऐकूनच घेतलं नाही, तिचा ना खूप जास्त विश्वास आहे ह्याच्यावर, असंही आता म्हटल्याबरोबर इकडे आता विश्वाला टेन्शन येतं. कारण विश्वाने बरेच प्रयत्न केलेले असतात समजवण्यासाठी, पण काही केलं तरीसुद्धा आता ऐकायला ती जानू तयार नसते आणि त्यामुळेच आता त्याला टेन्शन येत असतं, काय करावं समजत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की लक्ष्मी आणि श्रीनिवाससुद्धा जयंतकडे आणि जानूकडे बघत असतात. जयंतची काही जानूवरना नजर हटत नसते, ती एकटक त्याच्याकडे बघत असते. तर जयंतसुद्धा जानूकडे एकटक बघत असतो आणि त्यामुळेच ना आता त्याला खूप जास्त आनंद वाटत असतो. आणि तेव्हाच आता इकडे जयंत आणि जानू दोघंही जण एकमेकांच्या जवळ येतात आणि जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात ना तेव्हा मात्र आता लक्ष्मी म्हणत असते की अरे बस 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 करा, अरे आपल्याला इतरही आहेत की अजून बाकी प्रोग्राम आपला बाकी आहे, नंतर काय ती तुझीच होणार आहे जयंत, असं देखील आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे मात्र आता बोललं जातं की खरंच ना जानूवर किती प्रेम करतो ना जयंत. मग दुसरीकडे आता ह्यामध्ये सुद्धा स्पर्धा होत असते की कोण कोणाचा नवरा कोणावर जास्त प्रेम करतो. तर आता लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणत असतात की खरंच जानू खूप जास्त लकी आहे की जयंतसारखा मुलगा तिला भेटलाय आणि तो खूप जास्त मनापासून प्रेमसुद्धा करतो. त्यावर सिद्धू म्हणतो की असं कसं होईल, या स्पर्धेत तर मी जिंकतो, मीच खूप जास्त प्रेम माझ्या बायकोवर करतो, त्यामुळे तुम्ही प्लीज असं बोलू नका, असंही आता सांगितलं जातं. त्याच वेळेला भावना म्हणत असते की नाही नाही, या स्पर्धेत तर माझे आई बाबा पुढे आहेत, म्हणजे माझे बाबा आईसाठी खूप काही करतात, म्हणजे माझ्या आईला आजही मी बघितलं की त्यांना मदत हवी होती तेव्हा त्यांनी कोणतेही कारण न देता माझ्या आईला मदत केली. तर जयंतचं लक्ष असतं, जे मेकअप आर्टिस्ट म्हणून विश्वाने बोलवलेले मित्र असतात ना ते आता तिकडनं जात असतात. तर त्यांना बघूनच आता म्हटलं जातं की हे कोण. त्यावर मात्र जानू सांगत असते की हे ना हे मेकअप आर्टिस्ट आहेत, यांना मीच बोलवलं होतं आणि मेहंदीच्या प्रोग्रामला सुद्धा तुम्हालाच यायचं आहे हं, असं देखील आता सांगितलं जातं. कारण जानूला त्यांनी केलेला मेकअप आवडतो. दुसरीकडे आता नीलांबरी आणि आजी बाहेर असलेली मागच्या दाराची ती विहीर पाहत असतात. ती विहीर खूप जास्त खोल आहे हे तर सुद्धा आता त्यांना दिसत असतं. तेवढ्यातच तिथे आनंदी येते आणि आनंदी जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आल्यानंतर ती मुद्दामूनच आजीला थोडंसं ढकलते. आजीला तिने ढकलल्याबरोबर आता आजी घाबरते आणि आजी म्हणते की काय ग ए पोरी, तुला कळत नाही का, असं बोलून आता आजी तिच्या अंगावर धावत जाते. तर दुसरीकडे मात्र रेणुका ही सुद्धा आलेली असते आणि काही बायकासुद्धा आलेल्या असतात आणि त्यांना खरं तर हळद कुटण्यासाठी बोलवलेलं असतं आणि हा प्रोग्राम आज होणार असतो आणि त्याचसाठी त्या बायका येतात आणि हळद कुटण्याचा कार्यक्रम असतो. आणि त्याच वेळेला भावना
आता जयंतला सांगत असते की तुला आता उखाणा घ्यावा लागेल. मग जयंत म्हणत असतो की नाही, मला उखाणा घेता येत नाही. मग आता म्हटलं जातं की ठीक आहे, तुला आता उखाणा घेता येत नाही आहे का, मग जानू तुला तर उखाणा घ्यावाच लागेल. आणि असं बोलून ना जानूला उखाणा घ्यायला सांगितला जातो. मग जानू आता उखाणा घ्यायला सुरुवात करते. सुरुवात जरी नात्याची झालेली असली गैरसमज आणि भांडणाने, गैरसमज आणि भांडणाने, तरीही जयंत सरांनी जिंकलं मन माझं प्रेमाने. सुरुवात करते नवीन आयुष्याची तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने. असा आता जानू उखाणा घेते आणि त्यामुळेच ना इकडे मात्र जयंत खूप जास्त खुश होतो. आता रेणुकासुद्धा आलेली असते, त्यामुळे लक्ष्मीला खूप बरं वाटत असतं. लक्ष्मी म्हणत असते की एकंदरीत मला आवडलं की तुम्ही आलात. आता इथे पेढे वगैरे सगळ्यांनाच वाटले जातात. तोपर्यंत आता यांचं ठरत असतं की चला आपण मस्त फॅमिली फोटो काढूया. फॅमिली फोटोसाठी बाकी सगळे असतात, भावना, लक्ष्मी ही लोक नसतात. मग आता त्यांना पण बोलवा ना, एकत्रच फोटो काढूया. तोपर्यंत मग जानू आता हरीशला सांगत असते की आमच्या दोघांचे फोटोज काढ ना. मग हरीश तिला म्हणतो की ठीक आहे, काढेन मी फोटो, पण एका अटीवर, तुला ना काही झालं तरीसुद्धा मला प्लीज असं म्हणावं लागेल. त्यावर जानू त्याला प्लीज असं म्हणते. म्हणूनच मग आता जानूचे आणि जयंतचे तो एकत्र फोटोज काही काढतो आणि ते एकत्र फोटोज काढल्यानंतर जानू खूपच जास्त खुश झालेली असते. जानू आता म्हणत असते की मला आवडलेत हा फोटो, खूपच सुंदर आहेत. इकडे आता मुद्दामून निलांबरीने कांड करून ठेवलेला असतो. बाहेर एका टेडी बिअरला ती चिठ्ठी लावलेली असते आणि सांगितलेलं असतं की चल आपण लपाछपीचा खेळ खेळू. मग आता तिला असं वाटतं की हे सगळं कोणी सिद्धू आणि भावनाई करतात, म्हणूनच तिने आता झाडावर लपायचं ठरवलेलं असतं. तर आता फॅमिली फोटो काढायचे आहेत म्हणजे सगळेच पाहिजेत. लक्ष्मी जरी आली तरी आनंदी कुठे, अरे आनंदी तर मागे बघितलं होतं मी तिला, थांबा मीच बघून येते, असं बोलून भावना जाते. दुसरीकडे आता पाणी हवं असतं. आजी मुद्दामून ॲक्टिंग करते, तर रेणुका पाणी आणण्यासाठी जाते. तोपर्यंत निलांबरीसुद्धा बाहेर पडते. इकडे आता पापड वाळत घालायचे असतात, तर पापड वाळत घालायचे असतात ना, म्हणूनच लक्ष्मी म्हणत असते की अगं आई माझ्याकडे दे, तसंही मी बागेत जातेच आहे ना, मी करते. आणि असं बोलून आता ती घेऊन जाते. आणि मग तिकडे जेव्हा भावना बाहेर येते तेव्हा आनंदीला आवाज देत असते. तर आनंदी म्हणते की भावनाई मी इथेच आहे, कुठेस तू, असं बोलून ती मुद्दामूनच ना आता भावनाची मजा घेत असते. भावना मागे वळते. तोपर्यंत तिला विहिरीतल्या बादलीतला आवाज येतो पाण्याचा, म्हणजे कोणीतरी पाण्यामध्ये उडी मारली असं. मग तिला असं वाटतं की आपल्या आनंदीने जर उडी मारली नसेल ना, त्यामुळे भावनाचा जीव नुसता वर खाली होतो आणि ती आनंदी करून ओरडू लागते. आणि हे सगळे कांड जे आहेत ना, ते खरं तर निलांबरीने केलेले असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय.